गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 17 एप्रिल रोजी मुंब्र्यामध्ये एक इसम हा एम डी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, गोपनीय माहिती. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे PI मस्के, PSI भोसले, PSI केनी, API गावित आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेन शर्मा या इसमाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून आपल्याला 336 ग्रॅम एवढा MD हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत 67,20,000 रुपये आहे. त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास PSI केनी करत होते. त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं. त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईने तपास केला, ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा MD पदार्थ हा उत्तर प्रदेशमधून आला होता. त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला, त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये API निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ह्या MD बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, जिथं हा MD पदार्थ बनवला जातो, त्याचा त्यांनी शोध लावला. तपासामध्ये तो कारखाना सोहावल, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं PSI भोसले आणि त्यांची टीम ACP क्षीरसागर आणि PI मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे STF स्पेशल, त्यांची टीम जी आहे स्पेशल टास्क फोर्स, याची आपण मदत घेतली. त्या अनुषंगानं आमचे PSI भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून, त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा MD बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला. जो कारखाना किंवा MD पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावल या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे. त्या दुकानाच्या पाठीमागच ते MD बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं. त्या अनुषंगानं स्थानिक STFच्या मदतीनं तिथं छापा कारवाई केली. त्याचबरोबर त्यानंतर API जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे MD पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे, इक्विपमेंट्स आहेत, इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत, ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं. त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या 2 आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे. सध्या देवेन शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना 3 मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे. मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत. एक उत्तर प्रदेश मध्ये 2 आणि मीरा भाईंदर या ठिकाणी 1 गुन्हा दाखल आहे. बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये 1 आणि मध्य प्रदेशमध्ये 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहे. मोहम्मद कयूमवर 2 अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत आणि बिपिन पटेल याच्यावर देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने आत्तापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता MD बनवण्याचा, ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून MD किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत, त्या ठिकाणी पोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत.